आपल्या दोन्ही जेवणांची जबाबदारी माझ्या आजी आणि आत्याच्या गळ्यात मारून इंदू आजी उठल्या तेव्हा आत्या घाईघाईनं म्हणाली होती, "आये 4 घास खाऊनच निघा." तसं इंदू आजी म्हणाल्या, "आनंदे, सातमाईंच्या पारावर राणीने त्यांच्या जेवणाचं ताट ठेवलं आहे. मी इथे काही आणलेलं नाही, तेव्हा आता मी निघते. या परसूला आत्ताच शिरगुप्पीला पाठवून राणीच्या आईवडिलांना आणि भावंडांना आणायला मला पाठवायचं आहे." आणि इंदू आजी सर्वांसह तुरुतुरू आपल्या वाड्याकडे निघून गेल्या. तेव्हा माझी आजी विचारात पडली होती, कारण तिच्या अनुभवी नजरेनं अन्नी कसा आहे हे जाणलं होतं. आणि तिला वाटलं, ह्या राणीची तिच्या माहेरी काही कोणाशी भानगड तर नाही ना. पण जेव्हा सातमाईंनीच अन्नीचं पोर म्हणून पोराचा कौल दिला आहे, त्या अर्थी तसं काही नसावं. त्यात जर राणीची काही बाहेरची भानगड असती तर ती असं सातमाईच्या पारावर यायला धजावलीच नसती. या विचाराने आजी आत्याकडे बघत म्हणाली, "आनंदे, माणसाला खूप दुःख भोगल्यानंतर सुख मिळतं ना, ते असं. या इंदूनी आपल्या आयुष्यात खूप दुःख भोगलं आहे. आता 4 सुखाचे क्षण तिला मिळालेत, याचं मला फार बरं वाटलं आहे बघ." दाजी पवारांच्या पत्नीची म्हणजे आमच्या अन्नीच्या आईची, आमच्या कौसल्या काकूंची जेवणावळ झाली आणि लगेच सातमाईंच्या जेवणावळीचा घाट इंदू आजीने घातला. तेव्हा या जेवणावळीला किन्ना काकांसोबत मुंगळ्या आणि रोहीसुद्धा आलेले होते. मुंगळ्याला आता सतत किन्ना काकांबरोबर बघून बरीच माणसं त्याला ओळखायला लागली होती. त्या दुपारी दाजीच्या वाड्यात भरपंक्तीत इरसाल किन्ना काका दाजी काकांजवळ बसलेल्या अन्नीच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, "वा रे माझ्या गबरू, जिंकलास की गाड्या. आता बाप होणार तर नाकातलं शेंबूड काढायला शिका." तेव्हा त्या पंक्तीत हलकीशी खसखस पिकली होती. तेव्हा माझी आजी एकदम किन्ना काकांवर ओरडून म्हणाली, "मेल्या किन्ना, तुला नीट बोलता येत नाही तर तू अशा गाव जेवणाला येऊ नको. अरे राणी तुझी वहिनी आहे, हा अन्नी तुझा भाऊ आहे. अन्नीला तुम्ही सगळ्यांनी सांभाळायचं तर तूच त्याची चेष्टा करतोस." तसं कांती आजी लगेच आपल्या पोराला सावरून घेत म्हणाल्या, "अगं आंबे, एवढी रागवू नको. तुला माहिती आहे की किन्ना नेहमी सगळ्यांची चेष्टा करतो. तू त्याचं हे बोलणं सोडून दे." तरी माझी आजी रागानं म्हणाली, "कांते, हा चेष्टेचा विषय नाही आहे. इथे गाव पंगत बसली आहे. आणि किन्ना, या अन्नीमुळे तुला या गावपंक्तीत बसायचा मान मिळाला आहे." त्यावेळी कांता आजीचा रागरंग बघून म्हणाल्या, "किन्ना, जेवताना बोलू नये रे." तसं एवढा वेळ हा सगळा तमाशा बघणाऱ्या इंदू आजी एकदम म्हणाल्या, "म्हणजे कांते, त्यांनी जेवल्यानंतर बोलावं का काय?" आता विषयाला भलतंच वळण लागलेलं बघून शेवटी किन्ना काका चटकन सगळ्यांची माफी मागून मोकळे झाले. मग काही सगळं शांत झालं. आमच्या मांजरीवाडीत एक नियम होता. कोणाच्या गाव जेवणाच्या वेळी किंवा कोणाच्या लग्न संभाराच्या वेळी कुणी कुठल्याही प्रकारची आगळीक करायची नाही. तसं जर कोणी केलं तर नंतर त्या व्यक्तीच्या सर्व घराला 3 वर्ष कुठल्याही गाव समारंभाला बोलवलं जायचं नाही आणि नंतर सगळ्यांची माफी मागून त्याला पुन्हा घेतलं जात असे. हा नियम किन्ना काकांना चांगलाच माहिती होता. या किन्ना काकांच्या भानगडीच्या वेळी बाहेर बसून द्रोणातली खीर ओरपणारा आमचा मुंगळ्या मात्र दुसऱ्याच विचारात गाडला होता. त्यावेळी तो मनात म्हणत होता, आता राणीबाईचं गोडाचं जेवण झालं आणि तिचं पोट फुगलं हे सगळ्यांना कळलं. म्हणजे जमिनीत दाणा पडल्यावर आणि त्यावर पाऊस पडल्यानंतर तो रुजून वर यायचाच. तेव्हा आपण त्या दाण्यावर पक्ष्यासारखी चोच मारून आपलं पोट भरायचं. आपली चूल एकदा का राणीबाईनं पेटवून दिली की त्या चुलीवर काहीही शिजवून खाता येईल. तसं मुंगळ्यालाही आता हे लहानसं मांजरीवाडी गाव त्याच्या रुयासारखं फार आवडायला लागलं होतं. इथे कोणाच्या दारात जरा उभं राहून गयावया केली की लगेच भाकरी मिळत होती. इथल्या सधन शेतकऱ्यांजवळ भाकऱ्यांना कमी नव्हती. आता मुंगळ्यालाही आपलं बसताना इथेच बसवायचं होतं. त्यात त्याच्या हातात राणीचा हुकमी एक्का आलेला होता. तसं त्यांनी पूर्वी अफाट जमिनीचा मालक असलेल्या लंगडा किन्नाकडे झोपडीसाठी एक लहानसा जमिनीचा तुकडा मागितला होता. तेव्हा तो धूर्त माणूस त्याच्या पाठीवर थाप मारत मोठ्यांदा हसत म्हणाला, "अरे मुंगळ्या, तू गड्या पडला शेरडं पाळणारा धनगर. तुला जमिनीबद्दल काय माहिती रे? अरे गड्या, आम्हा शेतकऱ्यांची जमीन ही आमची दुसरी आय असते आणि आपली आय कोणी दुसऱ्याला विकतं का?
तू तरी विकली असतीस का? नाही ना. अरे आपली आय आपल्या एकट्याची असते, पुढे ती आपल्या नातवंडांची आजी असते, ती फक्त त्याचीच असते. आता हे एवढं सगळं लफडं असताना मी तुला माझी आय, तो जमिनीचा तुकडा तोडून कसा देऊ तूच सांग. तेव्हा मुंगळ्या त्या बेरकी किन्नाचा कावा ओळखून गप्प झाला. तेव्हा लंगड्या किन्ना हलकेच म्हणाला, तसं गड्या माझ्या त्या बाभळीच्या रानाच्या मागच्या रानात एक झोपडं मी तुला बांधून देतो, तिथे तू राहू शकतोस. पण मुंगळ्यानं नाही म्हणून मान हलवली, कारण त्याला रुहीला या हलकट माणसाच्या आश्रयावर ठेवायचं नसतं. तसे हे महाबेरकी किन्ना काका रात्री आपल्या दारूच्या बाटलीतली थोडी दारू त्याला ठेवून देत असत. कधी त्यांनी 6-7 अंडी उकडली की त्यातलं एक अंडही ते न चुकता त्याला देत असत. ही सगळी गोष्ट खरी होती. एवढंच काय, कधी त्यांनी त्या शेकोटीवर 4 पापड भाजले तरी ते एक पापड त्याच्यासाठी ठेवत असत. सांगायचं आहे काय, तर त्या रात्री जे काही किन्ना काका हादडायचे त्यातलं थोडंसं तरी ते मुंगळ्याच्या हातावर टेकवतच असत. परंतु त्यांनी कधी त्यांच्याकडे आपल्या झोपडीसाठी जराशी जमीन मागितली की किन्ना काकांकडे एवढ्या जमिनी असताना, त्यांची अनेक ओसाड पडलेली बाभळीची रानं असताना देखील त्या क्षणी त्यांना आपल्या 2 आयांची आठवणी यायची आणि नंतर ते बेरकीपणानं हसत हसत त्या 2 आयांचं रामायण त्याला पुन्हा पुन्हा ऐकवत असत. पुढं मुंगळ्यानं कंटाळून किन्ना काकांकडे जमीन मागणं सोडून दिलं होतं. पण त्याची फार इच्छा होती की रुहीच्या बाळंतपणापूर्वी आपली एक छोटीशी का होईना पण स्वतःची झोपडी असावी. आपल्या त्या लहानशा झोपडीभोवती 4 ज्वारीची धाटं उगवून आपल्या कष्टाची भाकरी रुयानं स्वतः खाऊन आपल्या पोराला खाऊ घालावी. त्याचं हे लहानसं स्वप्न इथल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे अमाप जमिनी असूनसुद्धा कधी पुरं होऊ शकलेलं नव्हतं. प्रत्येक शेतकऱ्याला आपली जमीन आपल्या जीवापेक्षा श्रेष्ठ असते हे जरी खरं असलं तरी तिथला कोणी शेतकरी मुंगळ्याला फुकट जमीन द्यायला तो काही त्याचा जावही लागत नव्हता. आणि हे मुंगळ्याला चांगलंच माहिती होतं. पण किन्नाची गोष्टच वेगळी होती. तो त्याचं ते घाणेरडं काम करत होता. त्या मोबदल्यात एक लहानशी जमीन त्याला देणं काही जड नव्हतं. तरीही तो प्रत्येक वेळी 2 आयांचं सांगत होता. आता तो तरी किन्नाकडे त्याच्या आया कशा मागणार होता. पण मुंगळ्याला आणि त्याच्यावर याला ही मांजरीवाडी फार आवडली होती. इथे खाण्यापिण्याची ददात नव्हती. त्या दर महिन्याकाठी इथे कोणाची ना कोणाची 7-8 गाव जेवणं असतच, त्यामुळे त्यांची खाण्याची चंगळ असे. त्यात उरलेलं जेवण रामोश्यांना देताना रुहीला देखील त्यात वाटा मिळायचा. नंतर 4 दिवस रुया काही चूल म्हणून पेटवत नसे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सातमाईंच्या वाड्याचा भक्कम हात त्यांच्या पाठीवर असल्यामुळे तिथल्या सगळ्यांनी त्यांना आपलं मानलं होतं. आता त्याला इथे लवकरात लवकर स्थायिक व्हायचं होतं. त्या सातमाईंच्या आजीकडे जमिनीचा तुकडा मागण्यात काहीही अर्थ नव्हता. तसा त्याने एकदा प्रयत्न केला होता. तेव्हा ती म्हातारी एकदम त्याच्यावर काहून ओरडली, अरे मुंगळ्या, इथं मांजरीवाडीत स्थायिक व्हायचं स्वप्न बघू नकोस तू. इथे आमची घराणी आहेत. रामोशाच्या त्या झोपड्या त्यांच्या पूर्वजांच्या पिढ्यानपिढ्याच्या आहेत. तू बाहेरून आत्ता आला आणि जमिनीचा तुकडा मागतो. कोण कशाला तुला तो तुकडा देईल रे. इथं फक्त तू राबायचं, खायचं, जमीन मागायची नाही. जर तुला जमीन हवीच असेल तर जा त्या किन्नाकडे जाऊन माग. बघ तुला तो बाभळीच्या एका सुकलेल्या झाडाखाली तरी जागा देतोय का. त्यावेळी माझ्या आजीचं ते सगळं बोलणं ऐकून तो गप खाली मान घालून बसला होता. तसं आता तो सातमाईंच्या आजीला सुद्धा काही बोलू शकत नव्हता. तिने त्याला रामोशाच्या मनाविरुद्ध झोपडं दिलं होतं. रुहीला आवडलं असलं तरी त्याला स्वतःला ते झोपडं अगदी खास असं आवडलेलं नव्हतं. ते रामोशी, त्याच्या बायका त्याच्याशी आणि रुहीशी फार तुसडेपणानं वागत. प्रत्येक वेळी रामोशी वाडीत त्या धनगराचं येणं त्यांना पसंत नाही आहे हे ते दाखवून देत. फक्त त्या आजीमुळे त्यांचा नाईलाज झाला होता. तसं गावात एखादं ढोर मेलं की कुणी रामोशानं एक तुकडा कधी त्याला दिला नव्हता. लंगड्या किन्नानं आपले 2 बैल मारले होते. त्यावेळी मांजरीवाडीतल्या वरच्या खालच्या सर्व रामोशांकडे त्या बैलाचं मांस पाठवलं गेलं, पण त्याला कोणी विचारलं नव्हतं. त्यावेळी त्याची आणि किन्नाची ओळख नव्हती म्हणा. तर त्याला रामोशाच्या झोपड्यात हा त्रास होता. त्या रामोशीवाडीत गावातल्या 4 भटक्या कुत्र्यांना चघळायला हाडं मिळायची, पण यांना नाही.
तरी त्याने रुयाचं गरोदरपण पुढे करून त्या काष्टा रामोशाकडे एखादा मेलेल्या ढोराचा एवढासा तुकडा मागितला होता, तेव्हा तो इरसाल म्हातारा त्याच्यावर खेकसला होता. म्हणाला, हे बघ धनगरा, तुला काय पाहिजे ते तुझ्या सातमाईच्या आज्जे मोरं जाऊन शान माग. हो, फक्त तुला राहायला झोपडा दिला आहे, आमच्या खाण्याचा वाटा तुला दिलेला नाही. तेव्हा त्या दुपारी आणि संध्याकाळी रामोशाच्या प्रत्येक झोपडीतून येणारा खमंग वास घेत तो आणि रुया सातमाईच्या वाड्यातून आणलेल्या भाकऱ्या तोडत बसले होते. आता मुंगळ्याला वाटत असे की आपण जिथे राहतो तिथे थोडाफार अगत्यशीलपणा असावा, एक माणुसकी असते. एवढं ढोर कापलं तर निदान रुहीकडे बघून तरी 4 तुकडे त्याला द्यायचे. पण नाही, त्या दिवशी रुयानं त्याला दाखवलं नव्हतं तरी तिच्या मनाला ते फार लागलं आहे. हे तिने त्याला दाखवलं नाही, पण त्याला ते जाणवलं होतं. आणि कधीकधी इतक्या जमिनी असूनसुद्धा त्याला एवलीशी जमीन न देणाऱ्या त्या सगळ्यांचा त्याला आता राग यायला लागला होता. अशा परिस्थितीत राणी आणि परसूच्या गुपिताच्या खजिन्याची चावी त्याच्या हातात आली होती आणि वेळ येताच तो त्या चावीनं त्या खजिन्याचं दार उघडणार होता. या सर्व विचारांनी त्याने आणखीन थोडी खीर मागवली आणि ती पिताना त्याने ठरवलं, आता रुहीसाठी फक्त राणीच्या पोटाकडे बघण्यात वेळ घालवायचा नाही. आता बंदुकीत बार भरायचा, ती उडवून द्यायची आणि जी शिकार पुढ्यात पडेल ती उचलायची. आमची सातमाईंची जेवणावळ संपली आणि अख्ख्या मांजरीवाडीला अन्नीचं कर्तृत्व कळालं. त्यावेळी सर्व मांजरीवाडी लाळ गाळणाऱ्या आज्जे करून ओरडणाऱ्या अन्नीचं ते आचाट कर्तृत्व बघून दंग राहिलेली होती. आता सातमाईंनीच अन्नीचं पोर म्हणून कौल दिल्यावर राणीबद्दल संशय घ्यायला जागाच नव्हती. नंतर सगळ्यांनी अगदी मोठ्या आपुलकीनं राणी आणि अन्नीचं कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिला होता. त्यावेळी मुंगळ्या फक्त राणीकडे बघून हसत राहिला होता. आता एक फार छान श्लोक आहे की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाऱ्यानं एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याप्रमाणे मुंगण्यानं देखील देणाऱ्याचे हात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अति हा वाईट असते याची कल्पना त्याला नव्हती, म्हणून ते नंतर घडलं. मुंगळ्यानं 2 दिवस नीट विचार करून तो 3ऱ्या दिवशी आपल्या रुहीला घेऊन दाजी पवारांच्या वाड्यावर हजर झाला. तेव्हा त्याचं फार चांगलं नशीब उघडलं होतं. तो आणि रुही दाजी काकांच्या अंगणात पोचले त्यावेळी साधारण 11:30 वाजलेले होते. आमचे दाजी काका आपली न्याहारी आटोपून पान खात झोपाळ्यावर ख्या ख्या करत बसलेले होते. त्यावेळी त्याचं ते खोळं पोर अंगणात बसून लाळ सांडत शेंबूड गिळत राणीच्या हातनं सांज्याच्या पोळ्या खात बसलेलं होतं. त्यावेळी मध्येच आपल्या सासऱ्याचं लक्ष नाही आहे असं बघून राणी पटकन त्या पोळ्याचा तोबरा आपल्या तोंडात भरून हसत राहिली होती. त्यावेळी तिची म्हातारी आत सांज्याच्या पोळ्या खात होती तर परसू रानफुलांच्या माळ्यात गेला होता. हसत असलेल्या राणीचं लक्ष आलेल्या मुंगळ्या आणि रुहीकडे गेलं तशी ती विलक्षण दचकून तिचं तोंड एकदम सफेद पडलं होतं. त्यावेळी का कुणास ठाऊक रुहीला राणीची दया आली होती. तसं पाहता जेव्हा तिला मुंगळ्यानं आपण राणीला पुढं करून लहानसा जमिनीचा तुकडा त्या दाजी पवारकडे मागणार होते सांगितलं तेव्हा तिला ते अजिबात पटलेलं नव्हतं. ती रागवून म्हणाली होती की धनी, अहो राणी त्या घरची सून आहे आणि सून फक्त चुलीकडे असते. त्या वाड्याचा सगळा कारभार तिच्या म्हातारीच्या हातात. असं असताना तुम्ही तिथे जमीन मागणार. त्यात त्या राणीनं मला तोंड गप्प ठेवण्यासाठी एवढी किमती बोरमाळ दिलीच आहे ना. त्यावेळी तिला मला काही न देता हाकलून लावता आलं असतं तरी तिने पुढे येऊन मला बोरमाळ दिली, धान्याच्या गोणी दिल्या आणि आता तुम्ही. त्यावेळी मुंगळ्या रुहीला म्हणाला, रुया, मी राणीचा संसार मोडणार नाही का तिचं ते गुपित मी कोणाला सांगणार नाही. मी फक्त माझं डोकं लढवून अगदी आपल्या झोपडीपुरती जमीन मागणार. तू बघतीस ना इथल्या शेतकऱ्यांजवळ किती आमाप जमिनी आहेत. सातमाईंच्या वाड्याकडं त्या लंगड्या किन्नाकडं किती बाभळीची रानं वासाड पडलेली आहेत. तरी कुणी मला थोडासा जमिनीचा तुकडा दिला का. रुया, मी तर म्हणतो हे शेतकरी एक वेळ आपलं पोर देतील पण थोडी जमीन कोणाला देणार नाहीत. नंतर तो एकदम रुहीचा हात धरून म्हणाला, रुया, मला आता तुझ्या इतकी मांजरीवाडी खूप आवडली. मला इथं फक्त आता स्वतःचं एक लहानसं झोपडं हवं आहे. त्यात मी तुला आणि आपल्या पोराला सुरक्षित ठेवू शकेल. तरी रुया, माझ्या झोपडीसाठी मी राणीच्या चुलीला धक्का लागू देणार नाही.
पण माझा नाईलाज आहे ग. मी फक्त एक शक्कल लढवून आपलं झोपडं घेणार, फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या पोरासाठी. त्यावेळी रुहीसुद्धा गहीवरून म्हणाली, मग धनी आपण कवा राणीबाईच्या अंगणात जायचा? ते ऐकून मुंगळ्या फक्त हसला होता. नंतर ती दोघं दाजी काकांच्या अंगणात पोचली तेव्हा राणीचं ते सफेद पडलेलं तोंड बघून रुहीला तिचं फार वाईट वाटलं. आपण उगाच इथे आलो असं रुहीला वाटलं. त्यावेळी हसत हसत आपल्या नवऱ्याला पोळ्या भरवणारी राणी एखाद्या रानपाखरासारखी पटकन उठून आपल्या घरात पळाली. तेव्हा मुंगळे आणि रुही त्या वेड्या अन्नीकडे बघत बसले होते. इथे राणी जी घरात पळाली ती सरळ माझघरात जाऊन इंदू आजीजवळ जाऊन म्हणाली, आजी बाहेर तो धनगर आणि ती धनगरीण आलेत. इंदू आजी तणतणत बाहेरून ओरडल्या, अरे धनगरा, आता गाव जेवण संपलंय, आता तुम्हाला भाकरी बिकरी काय मिळणार नाही, जा त्या लंगड्या किन्याच्या वाड्यात. मुंगळ्या शांतपणे म्हणाला, आजी मला जरा बसून पाणी पिऊ द्या, नंतर मी इथं का आलो ते सांगतो. ते ऐकताच राणीच्या डोळ्यासमोर काळोख साचला होता. हा धनगर तिच्या म्हातारीला काहीतरी सांगायला आला होता. राणीला वाटलं त्या सुंदर धनगरणीनं तिचा घात केलाय. दारा आडून त्यांना बघणारी राणी इतकी घाबरली होती आणि तेव्हाच रुहीला राणीचं ते घाबरून दारा आडून पाहणं दिसलं. तसं रुही मुद्दाम ओरडून राणीला म्हणाली, राणीबाय वाईस थोडं पाणी प्यायला द्या आणि समजा बेस आहे तवा निवांत राहा. राणीला रुहीचा तो इशारा कळला. म्हणजे ही दोघं दुसऱ्याच कामासाठी इथे आली आहेत. तेव्हा तिची म्हातारी रुहीवर ओरडली, अगं धनगरने काय सगळं ठीक आहे का? तेव्हाच राणीनं पाण्याचा तांब्या आणि पेला आणून त्या दोघांसमोर ठेवला. नंतर ती पुन्हा दारा आडून तो धनगर काय म्हणतोय ते ऐकायला लागली. खरं तर रोहीनं तिला आणि परसूला नको त्या अवस्थेत पाहिल्यापासनं राणीच्या काळजानं ठाव सोडला होता. त्यात तिला सतत एक भीती वाटत होती का येणारं पोर परसूसारखं झालं तर तिची पुरती वाट लागणार होती. त्यावेळी तिला एकदम आठवलं, तिची आई तिला एकदा म्हणाली होती की राणी, गरोदर स्त्रीनं नेहमी बाळकृष्णाच्या छायाचित्राकडे बघावं, म्हणजे येणारं मूल तसंच होतं. त्यामुळे बिचारी राणी हल्ली सतत अन्नीला बघत राहायची, केवळ परसूचं पोर त्याच्यासारखं व्हावं म्हणून. पण त्यावेळी तिची म्हातारी मात्र वेगळंच समजून फाजीलपणे फिदी हसत तिच्याकडे बघत राहील. खरं तर राणीला त्या सातमाईंच्या वाड्यातल्या झपाट्याच्या जेवणावळीत आलेल्या रुही आणि मुंगळ्याला बघून छातीत धस्स झालं होतं. पण ती दोघं निमूटपणे जेवून गेली. तरी आज तो धनगर तिच्या म्हातारीला आपण इथे का आलोत हे सांगणार होता. राणी ह्या विचारात असताना इंदुआजी चटकन ती अन्नीची सांजेची ताटली आपल्या पदराड लपवत म्हणाल्या, धनगरा आता ते पाणी पी, काय बोलायचं ते बोल आणि चटकन तुम्ही दोघं इथनं निघा. एवढं बोलून त्या एकदम आत बघून ओरडल्या, राणी अन्नीला आत ने. तेव्हा दाजी काका झोपाळ्यावरनं उठून काय भानगड आहे हे बघायला अंगणात आले. इकडे राणीला नाईलाजानं पुन्हा बाहेर यायला लागलं. राणीनं अन्नीला त्या सगळ्यांना देखत अगदी हळूवारपणे आत नेलं. पण आत आणल्यावर मात्र त्याला अक्षरशः फरफटत तिने चुलीजवळ आणून आदळलं आणि ती पुटपुटली, मेल्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तिने रागानं तिथली अर्धी सांज्याची पोळी घेऊन ती अन्नीच्या तोंडातच कोंबली. गुदमरलेल्या अन्नीला म्हणाली, मर मेल्या. आणि ती पळत पुन्हा त्या बाहेरच्या दाराआड जाऊन तो मुंगळ्या काय बोलतोय ते ऐकायला लागली. इकडे जेव्हा राणी अन्नीला घेऊन घरात जायला लागली तेव्हा मुंगळ्या मुद्दामच राणीनं येऊन ऐकावं म्हणून पाणी पीत वेळ घालवत राहिला होता. शेवटी इंदुआजी वैतागून उठून उभ्या राहिल्या, म्हणाल्या, अरे धनगरा बोल. तेव्हा पाणी पिणाऱ्या मुंगळ्यानं बघितलं राणी दाराआड येऊन उभी आहे. तसा तो दाराकडे बघत म्हणाला, आजी. इंदुआजी भयंकर वैतागल्या. त्यांच्या तिकडे सांज्याच्या पोळ्या खायच्या अर्धवट राहिल्या होत्या आणि तेव्हाच मेला हा धनगर इथे अंगणात येऊन बसला होता. तशा इंदुआजी कोणाला फुकट दानधर्म करणाऱ्यापैकी नव्हत्या. शेवटी वैतागून आता त्या मुंगळ्याचं काही न ऐकता आत जाणार तेव्हाच मुंगळ्या म्हणाला, आजे. तसं दाजी काका पुढे येत आईला म्हणाले, आये यांना 4 सांज्याच्या पोळ्या दे, वाटेला लाव. इंदुआजी म्हणाल्या, तू ग बसा ताज्या. अरे परवा आपल्या सातमाईंच्या जेवणावळी त्यांनी मस्त पुरणपोळ्या हादडल्या आहेत, खीर ओरपली आहे. आता या गावच्या पाहुण्यांना मी सांजच्या पोळ्या देऊ? अरे हे दोघं त्या आंबेला लुटतात तरी भीक मागत इथे तिथे फिरतायत मेले. ना आमच्या गावचे ना घरचे, तरी अंगणात पात्र येतात कुठल्याही वेळेला पाहुण्यासारखे.
त्यावेळी इंदू आजीची ही वटवट ऐकून मुंगळ्या प्रचंड चिडला. त्याला सारखं वाटत होतं उठून या म्हातारीच्या नरडीला चांगला सोंभाचा दोर आवळून विहिरीत बुडवायला पाहिजे. या खाष्ट आजीच्या नातवंडाच्या हट्टापायी ती चांगली राणी त्या नादाला गेलेली असणार. तो जरा कडकपणे म्हणाला, आजी आमासनी तुझ्या सांज्याच्या पोळ्या न ग, आणि काय बी न ग. मी काय सांगतोय ते तू अगोदर ऐक. शांतपणे दरवाजाकडे बघत म्हणाला, आजी रातच्याला मला एक चित्र सापानं पडलं बघा. माय सपनात कोल्हापूरची अंबाबाई येऊन शान म्हणाली, मुंगळ्या माय लेकरा, अन्नीची बायको पोटूशी आहे, तिला म्या पोरगा देणार आहे. पण त्या पायी महा एक म्हणणं आहे, तू यो महा सांगावा अन्नीच्या आज्यपाशी सांग. म्हणाव तू गावचा पाहुणा आहे, तुला राहाया झोपडा नाही. तुझी बायको मायापाशी नेहमी एक झोपडा मागत असतो. तू अन्नीच्या आज्येला माया सांगावा सांग. म्हणाव धनगरणीला एक झोपडा दे, तिच्या पदरामध्ये एक जमिनीचा तुकडा टाक. हे सगळं तोंड वाचून ऐकणाऱ्या दाजी काकांना आणि इंदू आजीला पुढे मुंगळ्या म्हणला, आजी तवा म्या सपनातूच बोललो. आंबे आहे मना का म्हणून छान आजी जमीन देईन. तेव्हा अंबाबाई रागानं म्हणाली, तुझ्या बायको पायी देईन. तो मायेकडं सदा झोपडा मागत असती. आता राणीला वाडा आणि तुझ्या बायकोला तिचा झोपडा नको. तेव्हा अन्नीची आजी तुला झोपडा बांधाया जमीन देईन, तिथं तू झोपडा बांध. आणि आजीनं तुला जमीन नाही दिली तर म्या राणीचा पोट गळून शान टाकीन, मग तिची वटी राहीन खाली. हे ध्यानात ठेव, तिला सांग. आणि आजी मग म्या उठलो. खरं तर आजी मला यो सापान तुम्हाला सांगायचा नव्हता, पण रुया म्हणाली, अहो तुम्ही यो सापान सांगितला नाही तर अंबाबाई रागानं काय पण करन. तीच मला इथं घेऊन छान आली. आता म्या तुला सापान सांगितला, काय करायचं तुझं तू बघ, आम्ही चलतो. त्यावेळी हे सगळं भलतं ऐकून इंदू आजी मटकन खाली बसल्या. दाजी काका जोरात खोकायला लागले. इकडे राणीला मुंगळ्याचा जमीन हडप करायचा कावा काढला होता. तिच्या त्या गुपितासाठी त्याला थोडी जमीन हवी होती, आणि ती जमीन त्या दोघांच्या तोंडाला लावणारं कुलूप होती. तेव्हाच इंदू आजी एकदम म्हणाल्या, अरे धनगरा थांब. खरं तर हे सगळं ऐकून इंदू आजींना भयंकर धक्का बसला होता. स्वतः अंबाबाईनं या धनगराच्या स्वप्नात येऊन त्याला झोपडी बांधण्यासाठी जमीन दे म्हणाली होती. का तर त्याची बायको रोज तिच्याजवळ आपलं स्वतःचं झोपडं मागत होती म्हणून. नंतर जरा सावरलेल्या इंदू आजी एकदम म्हणाल्या, अरे पण धनगरा, हे तू सगळं खरं कशावरनं बोलतोयस. तू झोपडीसाठी जमीन मिळवण्यासाठी हे खोटं कशावरनं बोलत नाही आहेस. त्यावेळी रुही त्या आतल्या दाराकडे बघत होती. तिच्या नवऱ्यानं तर झोपडीचं झाड या म्हातारीच्या अंगणात लावलेलं होतं. आता ते झाड म्हातारी तसंच ठेवते का उपटून फेकते हे तिला बघायचं होतं. आता इंदू आजीचं बोलणं ऐकून मुंगळ्या एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला, आजी म्या सांगायचा तो सांगला, आता तुझा तू बघून शान घे. आणि तो त्या मधल्या दाराकडे बघत जोरात म्हणाला, आणि मग काय झाला तर मना सांगायला येऊ नकासा, चल रुया. अशा प्रकारे अप्रत्यक्ष धमकी राणीला देऊन मुंगळ्या उठून रुही सकट चालायला लागला. तेव्हा त्याचे कान म्हातारी कधी थांब म्हणते यावर लागले होते, आणि राणीला जाणवलं होतं की ह्यावेळी मुंगळ्याला तसंच पाठवलं तर ते बरोबर होणार नाही. तशी ती पटकन आपल्या म्हातारीजवळ जाऊन म्हणाली, आजी तो धनगर खरं तेच बोलतोय. काल रात्री माझ्या स्वप्नात सुद्धा कोल्हापूरची अंबाबाई येऊन म्हणाली की त्या मुंगळ्याची बायको गरोदर आहे, तरी तिला राहायला स्वतःचं झोपडं नाही, म्हणून ती रोज माझ्याजवळ स्वतःचं झोपडं मागत असते. तर तुझ्या आजी सासूला सांगून त्या मुंगळ्या धनगराला त्याची झोपडी बांधायला थोडी जमीन दे. नाहीतर तो मुंगळ्या म्हणाला तेच अंबाबाई म्हणाली. तशी इंदू आजी एकदम तोंडावर हात ठेवून म्हणाल्या, अगं पोरी तू काय बोलतीस आहे. अगं मग तू हे मला सकाळी का नाही सांगितलं. तसे दाजी काका म्हणाले, आये हे सगळं काय चाललंय. तसं राणी लगेच मुद्दाम म्हणाली, आजी मला सकाळी वाटलं आपला आणि त्या मुंगळ्या धनगराचा संबंध काय. आता अंबाबाईनं त्याच्या बायकोसाठी झोपडीसाठी आपल्याला जमीन सांगितली तर आपण का म्हणून द्यायची. आजी तू काही घाबरू नको, मला काही होणार नाही. तरी आपल्या राणीचं ते बोलणं ऐकून इंदू आजी एकदम अस्वस्थ होऊन म्हणाल्या, पोरी अगं काय बोलतीस तू. अंगा आंबा आईचं बोलणं आपल्याला कसं नाकारता येईल. जा पळ त्या धनगराला आवाज दे, हाक मार.
इकडे मुंगळे आणि रुही हळूहळू निघाले तेव्हा मुंगळ्या रुहीला म्हणत होता, अजून कसा तो म्हातारीनं बोलावला नाही, यो राणीबाई काय करतो या. तेव्हाच त्यांनी ऐकलं राणी त्या दोघांना बोलवत होती. तसा मुंगळ्या रुहीला म्हणाला, रुया आता आपला झोपडा होईन बघ. तसं रुही हसली. ती दोघं पुन्हा दाजी काकांच्या अंगणात आली. मुंगळ्या म्हातारीच्या तोंडाकडे टाकामाका बघत राहिला होता तशी इंदू आजी मुंगळ्याला म्हणाल्या, मुंगळ्या ना रे तुझं नाव. मुंगळ्यानं डोकं हलवताच त्या म्हणाल्या, हे बघ मुंगळ्या, तुला जे स्वप्न आलं तेच माझ्या सुनेलाही आलं. तेव्हा आम्ही आता त्याच्याबद्दल विचार करतो. उद्या तू याच वेळेला इथे ये. जा राणी, आत्ता हिच्या पदरात 4 सांज्याच्या पोळ्या, गुळाचा खडा टाक ग. आणि जेव्हा त्या 4 पोळ्या आणि गुळाचा खडा घेऊन ती दोघं निघाली तेव्हा मुंगळ्या रुईला हलकेच म्हणाला, रुया म्या चूल पेटवली. आता तुवा राणीबाई त्या चुलीवर कंचा भांडा ठेवते ते बघायचं आहे. त्यावेळी ती दोघे हसत हसत आपल्या झोपडीकडे निघाली तेव्हा मुंगळ्यानं ठरवलं होतं, एकदा का त्या खाष्ट म्हातारीनं त्याच्या झोळीत तो लहानसा जमिनीचा तुकडा घातला की नंतर तिथे सातमाईंच्या आजीकडे सांगून झोपडीचं सामान घेऊन आपलं झोपडं उभं करायचं. त्यानंतर सगळ्यात अगोदर त्या हलकट किन्नाची नोकरी सोडायची. कारण कधी त्याच्या चांगल्या रुयाला कळालं की आपण दररोज रात्री कातकरी बायांना किन्नाकडे आणण्याचं दलालीचं काम करतो तर रुया आपल्याला कधीही माफ करणार नाही, त्याची त्याला खात्रीच होती. तसंही कुठल्या स्त्रीनं असं काम आपल्या पतीला करू दिलं नसतंच ना. श्रोते हो, या प्रकरणातला हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.